नमस्कार, मी धीरज इंगळे. स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण ओला उबेरमध्ये काम केलं होतं. विशेष म्हणजे आज ओलामध्ये काम झालेलं आहे. मी जास्त उबेरमध्ये काम करतो, पण आज ओलाने आपल्याला काम दिलं, बॅक टू बॅक राईड दिलेत. तर ओलामध्ये आपण 1012 रुपयाचं काम केलंय आणि उबेरमध्ये 628 रुपयाचं. टोटल आपण 1650 वगैरे काहीतरी काम झाले आणि वेळ झालेली आताशी 11 वाजून 44 मिनिटं आणि गाडी चालली आपली 169 किलोमीटर. सो आज आपल्याला थोडंसं काम आहे, त्यामुळे आपण हाफ डेज केले आणि बॅक राईड भेटत असल्यामुळे आपलं काम पण चांगलं झाले. बघा पुढं व्हिडिओमध्ये आपण काय काय कुठं कुठं गेलो, कसं गेलोय. गुड मॉर्निंग, मी धीरज इंगळे. आजची तारीख आहे 27 आणि आपली दिवसाची सुरुवात झाली 5:38 आणि आपल्याला सकाळ सकाळचं राईड पडली आहे पुणे एअरपोर्टची. फेअर कमी आहे, 144 रुपयाचे, पण मॉर्निंगची राईड आहे, फर्स्ट राईड आहे आणि एवढं सकाळी पडली आहे. सो एक्सेप्ट करून तिकडनं मग आपल्याला एअरपोर्टकडनं भेटून जाईल राईड. सो मी चाललोय कस्टमरच्या लोकेशनला. 4 किलोमीटरचं पिकअप आहे, तरी सुद्धा चाललोय. सो बघू, राईड पूर्ण झाल्यावर करतो अपडेट. कस्टमरला केलंय ड्रॉप. कस्टमरचं बिल झालं 193, आपल्याला दिलेत 143. सो आता इथनं तर खूप वेटिंग आहे. मला असं वाटतं इकडं स्टेशनच्या साईडला निघावं इथून, कारण इकडनंच स्टेशनलाच राईड पडू शकते आता मॉर्निंगला. कारण इथं तर राईड भेटणं मुश्किल आहे. बघूया, भेटली तर आपण एक्सेप्ट करू, पण टोकन नंबर भरपूर दाखवतात, 200+ दाखवतात उबेरला तर, आणि 100+ ओलाला आहे. सो मॉर्निंग तर मुश्किल आहे इथनं. ठीक आहे, बघूया आता आपण पुढे जाऊया, तिकडे कुठं आपल्याला राईड भेटते आपण करू अपडेट. आपण आलोय पिंपळे गुरवच्या इथं अलीकडं. पिंपळे गुरव ना पिंपळे नेलक वगैरे त्या साईडला. कस्टमरला स्टेशन मधनं आपल्याला राईड भेटली होती. आपण एअरपोर्ट पासून स्टेशनच्या रोडला गेलो, तिथनं आपल्याला एक राईड पडली स्टेशन पासून इकडं 14 किलोमीटरची. तर कस्टमरचं बिल झालंय 276. आपल्याला 202 रुपये भेटले. 350 रुपये आपलं ओलाचं काम झालेलं आहे. आज वेळ झालाय 6:47. गाडी चालली 38 किलोमीटर. ठीक आहे, बघूया आता इथनं राईड कुठं पडते, करतो अपडेट. उबेरकडनं आपल्याला एक हिंजवडीची ट्रिप भेटली होती. 176 फेअर दाखवला होता, 7-8 किलोमीटरचा काहीतरी, आणि आपल्याला दिले 132. तर 132 आणि 350 त्याला किती झाले, 480 रुपये. 480, हा 480 490 काहीतरी झाले. तर ठीक आहे, वेळ झालाय 7:11. गाडी चालली 47 किलोमीटर. 3 किलोमीटर त्यातल्या आधीचे. बघूया आता इथनं राईड केवढं पडते. थोडंसं रोडला जावं लागेल, थोडंसं आतमध्ये होतं. ठीक आहे, करतो अपडेट. आपल्याला वडगाव म्हणून एक राईड पडली होती, सो मी ऍक्सेप्ट केली. मला वाटलं वडगाव शेरी तिकडची खराडी वगैरे त्या साईडची, पण ती तळेगाव दाभाडेची निघली वडगाव. ठीक आहे, कस्टमरला केले ड्रॉप. कस्टमरचं बिल झालं तर 454. आपल्याला दिले 295 रुपये. आता यामध्ये टोलचा विषय होणार आहे. मला एकदा उबेरच्या ऑफिसला जायचे. आता जो टोल कटलाय हा माझ्या अकाउंटमधनं कटलाय. त्यांनी तर कस्टमरकडनं घेतलंय, पण मला कसं भेटणार तो टोल रिफंडचा. एकदा मी आज जाईल, मला वेळ भेटला तर उबेरच्या ऑफिसला जाऊन येईल आणि माझे ते काय क्वेरी आहे ती क्लिअर करून घेईल. ठीक आहे, करतो अपडेट. तळेगावला आहे आपण. इथं तर नाश्ता करत होतो, पोहेच खात होतो. अर्धे खाऊन झाले होते आणि ओलाची राईड पडली पिंपरी चिंचवडची, एक्सेप्ट केली. पण आता पोहे पण अर्धे होते. ठीक आहे, पटापट खाल्ले आणि गाडी सुरू करायला गेलो तेवढ्यात रायडरने कॅन्सल केली राईड. सो आता चाललोय पुढं पुण्याच्या साईडला, सोमटण्याच्या साईडला. बघूया आता इथनं कुठं राईड पडते आपल्याला. उबेरची तर नाही पडली, ओलाच्या पडतात येत, पण ते इकडचे आंबी वगैरे त्या साईडच्या पडतात येत. तर बघूया आपण आता इथनं हळूहळू जाऊया पुढं. आपल्या साईडची एखादी राईड पडली तर कसं काय. आणि ते टोलचं मला विचारायचं उबेरचं, ते ऍपला बघितलं मी कस्टमर केअरला, पण ते एकदा ऑफिसला येतो जाऊन क्लिअर करून घेतो ती गोष्ट कसं काय एकदम. परत नको, कारण 2दा झालेलं आहे. मागं पण एकदा 47 रुपयाचा फेअर होता, आता पण सेम आहे टोल आहे. तर ते आपला लॉस नको व्हायला. 295 भेटलेत, पण त्याच्यातनं ते मायनस करून जर भेटणार असतील तर मग ती राईड घेण्यात काय मजा आहे. कारण 445 रुपये 54 रुपये कस्टमरकडनं घेतलेले आहेत. तर ते टोल आपल्याला रिफंड भेटले पाहिजे. सो एकदा मी ऑफिसला येतोय जाऊन आणि इथनं आता राईड बघूया कशी पडते. काय एमटी जावं लागते पुढं तळेगावला. ठीक आहे, एक मिनिटाचा फरक झाला फक्त मला, नाहीतर राईड होतीच माझी. ठीक आहे, आता नाश्ता करणं पण गरजेचं आहे. तरी घाई केला. ठीक आहे, हरकत नाही, या गोष्टी होतात, लक्ष ठेवायचे या साईडला आल्यावर. ठीक आहे, करतो अपडेट पुढं कसं काय भेटते राईड मला. आपण आहोत सोमटणे टोल नाक्याला.
तर इथला टोल आपला आज जाणार आहे खिशातून, कारण ती राईड जी पडली होती ओलाची ती जर मी 1 मिनिट आधी निघलो असतो तिथनं तर माझी झाली असती. पण ठीक आहे, हरकत नाही, या गोष्टी होतात. ठीक आहे, एक टोल आपल्या खिशातून जाईल, पण हरकत नाही, या साईडला आल्यावर याच गोष्टी होतात. त्यासाठी आपलं पुणे शहरच बरं आहे. सिटीमध्ये राईड वगैरे करायला व्यवस्थित आहे आणि राईड पण पडतात तिथनं. बघूया आता इथनं किती लांब जावं लागते मला आणखी पुढं. 83 किलोमीटर तर झालेत आणि 780 रुपये आपलं फेअर झालेलं आहे अर्निंग. तर बघूया आजचा दिवस, आज हाफ डे घ्यायचा आहे, बड्डे आहे माझं. तर बघूया किती कसं काय होतं माझं अर्निंग, करतो अपडेट. आपल्याला एक राईड पडली आता ओलाकडनं एरवंडेची. सो 300 रुपयाचा फेअर दाखवलाय आणि 5.1चं पिकअप आहे. तर ओलामध्ये असं आहे की 5 किलोमीटरच्या वर असेल तर 50 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटतात, ते त्या फेअरमध्ये इन्क्लूड असतात. सो चाललोय आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. ट्रिप एंड झाल्यावर करतो अपडेट कसं काय फेअर झालं माझं ते. आपण तळवड्यापासनं देहूपासनं तर आपण नाश्ता केला, तिथनं राईड आणली होती इथं एरवंडेला. तिथंच कस्टमरचं बिल झालंय 412 रुपये आणि आपल्याला दिले 302 काहीतरी. तर आता इथनं निगडीची पडली, अमाऊंट नाही दाखवलं मला, 25 किलोमीटर दाखवले, 3 किलोमीटरचा पिकअप आहे. तर मी ऍक्सेप्ट केली, बहुतेक ही डिजिटल पेमेंट असेल म्हणून त्यांनी अमाऊंट नाही दाखवली. बघूया आता, निगडीची म्हणलं आपल्या एरिया ते, सो मी पटकन ऍक्सेप्ट केली. चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला, करतो अपडेट ट्रिप पूर्ण झाली. उबेरकडनं आपल्याला राईड पडली सरोली बुद्रुकची. चालू आहे कस्टमरच्या पिकअप पॉईंटला, 1.1चं पिकअप आहे. करतो अपडेट काय होते, कुठं आपल्याला ट्रिप नेती. आणि आत्ताचं कस्टमरचं बिल झालं तर 420, आपल्याला भेटले 314 रुपये. ठीक आहे, करतो अपडेट. आपण आलोय साईबाबा. तर आपल्याला उबेरकडनं निगडीतनं साडी भेटली होती, राईड भेटली होती डायरेक्ट साईबाबाच्या तिथं. तर आता वेळ झालाय 11:42 आणि गाडी चालली 168 किलोमीटर. आपलं पण 1600 1650 काहीतरी अर्निंग झाला असेल. तर ठीक आहे, आज मी इथं स्टॉप कराल, थोडंसं खांब पण आहे बाहेर. तर बघूया आता. आणि 3 गाड्या CNG राहिले, CNG पण खाली बसला होता काल, 2 गाड्या. सो ठीक आहे, आज मी इथं स्टॉप घेईल, थोडंसं काम आहे बघतो. आणि जर भेटली राईड वगैरे जर केली राईड तर पुढं मी करतो अपडेट तसं.